गरीब विहांचा अपमान करणाऱ्या सासूची अशी फजिती झाली की पूर्ण लग्नमंडप अवाक झालं. नेमकं काय घडलं ऐका ही हृदयस्पर्शी कथा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात स्वामी समर्थ मराठी कथा. आपल्या कावेरीबाईंचा चेहरा म्हणजे घरातला हवामान सांगणारा आरसाच होता. कपाटात नव्या कोऱ्या साड्यांची थप्पी रचलेली असली तरी शेजारच्या सुनंदाबाईच्या सुनेने माहेरून काय आणलं यावरच त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटायचं. कारण सुनंदाबाईची सून माहेरची पैसेवाली होती. त्यांच्या अंगात भरपूर सुप्त अहंकाराचे गुण होते, जे त्यांचा मुलगा सुयशने जेव्हा मीराशी लग्न केलं तेव्हापासून अधिकच फणा काढून वर आले होते. मीरा एक अत्यंत मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित कुटुंबातील मुलगी, शांत, समंजस आणि स्वाभिमानी. पण कावेरीबाईंना सुनेच्या गुणांपेक्षा तिच्या बापाच्या बँकेत किती पैसे शिल्लक आहेत यातच जास्त रस होता. मीरा मध्यमवर्गीय घरातून असल्यामुळे कावेरीबाई जरा हाडतूस करूनच वागायच्या. लग्नानंतरचा पहिला पाडवा होता. मीराचे आईवडील लेकीच्या सासरी पहिल्यांदाच मानाचा आहेर घेऊन आले होते. मीराच्या बाबांनी आपल्या तुटपुंजा पेन्शनमधून कावेरीबाईसाठी एक सुंदर सुटी कॉटनची साडी आणि सुयशसाठी कपडे आणले होते. मीराचे आईवडील निघून गेल्यावर कावेरीबाईंनी तो साडीचा बॉक्स उघडला. साडी पाहताच त्यांच्या नाकाचा शेंडा लाल झाला. त्या मीरासमोरच मोठ्याने म्हणाल्या, "अहो सुयशचे बाबा, जरा बघा तरी, आजकाल अशा साड्या आमच्या घरची कामवाली लक्ष्मीसुद्धा नेसत नाही. पहिल्या सणाच्या सुनेला माहेरून एवढ्याच लायकीचा आहेर येतो का? आमची इज्जत आहे की नाही समाजात?" मीरा स्वयंपाकघरात उभी होती आणि हे सगळं ऐकत होती. म्हणजे ऐकू येईल असंच तिची सासू बोलत होती. सासूबाईंचे हे शब्द तिच्या काळजात थेट सुरीसारखे खुपसले गेले. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने ते तिथेच सुकवलं. तिने पाहिलं की तिचे पती सुयशनेही हे ऐकलं होतं आणि त्याच्याही चेहऱ्यावर आईच्या या वागण्याने प्रचंड नाराजी पसरली होती. सुयशने मीराच्या हातात हळूच हात ठेवला आणि डोळ्यांनी शांत राहा अशी खूण केली. पण कावेरीबाई एवढ्यावरच थांबणाऱ्या नव्हत्या. खरा ड्रामा तर पुढे घडणार होता. जेव्हा कावेरीबाईंची लाडकी लेक म्हणजेच सुयशची बहीण करिश्मा हिचं लग्न ठरलं. काही दिवसांनी कावेरीबाईंची लाडकी लेक करिश्मा हिचं लग्न मोठ्या घरच्या मुलाशी ठरलं. स्थळ अतिशय श्रीमंत मिळाल्यामुळे कावेरीबाईचे पाय जमिनीवर टिकत नव्हते. माझ्या करिश्माच्या लग्नात तोरा कसा राजेशाहीच असला पाहिजे, हा एकच ध्यास त्यांनी घेतला होता. लग्नाला महिनाभर उरला असताना एक दिवस दुपारी कावेरीबाईंनी मीराला हॉलमध्ये बोलावले. त्यांच्या चेहऱ्यावर एक खोटं साखरेसारखं गोड हसू होतं. "मीरा, अगं जरा इकडे येऊन बस तर." कावेरीबाईंनी सोफ्यावरची जागा दाखवली. मीरा सावध झाली, कारण सासूबाई इतक्या प्रेमाने बोलतायत म्हटल्यावर नक्कीच काहीतरी गडबड होती. "बघ मीरा, करिश्माचं लग्न म्हणजे आपल्या घराची आबरू. तिचे होणारे सासरचे लोक खूप श्रीमंत आहेत. लग्नात वेह्यांसमोर आपली मान ताठ राहिली पाहिजे, समजलं ना?" कावेरीबाईंनी भुवया उंचावल्या. मीरा शांतपणे म्हणाली, "हो मम्मी, सुयश आणि मी सगळं तयारी करतोच आहोत. ते तर करायलाच रे. पण मुख्य गोष्ट आहेराची आहे. व्याही आणि जावयाला तुझ्या माहेरून मानपान व्हावा लागेल. करिश्माच्या नवऱ्याला तुझ्या बाबांनी तोळ्याची सोन्याची अंगठी आणि मला एक महाग पैठणी आहेर करावी, अशी माझी इच्छा आहे. शेवटी मोठ्या बहिणीच्या लग्नात मान असतोच ना." कावेरीबाईंनी अगदी हक्काने आपले मागणे पुढे ठेवले. कावेरीबाईंचे शब्द ऐकून मीराच्या पायाखालची जमीनच सरकली. "मम्मी, एका तोळ्याची अंगठी आणि पैठणी? तुम्हाला तर बाबांची परिस्थिती माहिती आहे ना. नुकतंच ते रिटायर झालेत. त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून असणार?" मीराचा आवाज रडवेला झाला. कावेरीबाईंचा सूर एका क्षणात बदलला आणि त्या तणतणत म्हणाल्या, "ते मला काही सांगू नकोस. मुलीच्या लग्नात सूनबाईच्या माहेरची अब्रू दिसायला हवी. जर लग्नात हा आहेर आला नाही तर चारचौघात तुझ्या माहेरची काय इज्जत राहील आणि माझी काय नाचक्की होईल याचा विचार कर. सुयशला सांगून पैसे पाठवायला लाव तुझ्या बापाला. पण लग्नकार्यात मला हे दोन्ही जिन्नस हवेत म्हणजे हवेत." कावेरीबाई तिथून निघून गेल्या, पण मीरा तिथेच सुन्न होऊन बसली. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.
रात्री जेव्हा सुयश घरी आला तेव्हा त्याला मीराचा उतरलेला चेहरा दिसला. त्याने खूप विचारल्यावर मीराने रडत रडत सासूबाईंनी केलेली मागणी सुयशला सांगितली. सुयश, माझे बाबा एवढा खर्च कसा सोसतील? आधीच माझ्या लग्नाचा कर्जबाजार ते अजून फेडतायत. मीरा सुयशच्या खांद्यावर डोकं ठेवून हुंदकेत देत रडू लागली. सुयशचे दात ओठ खाऊ लागले. आईच्या पैशाच्या हवेची त्याला प्रचंड चीड आली. त्याने मीराचे अश्रू पुसले आणि तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, मीरा, तू अजिबात रडू नकोस. तुझ्या बाबांना 1 रुपयाचाही त्रास होणार नाही. यावेळी आईला अशी अद्दल घडवायची की ती पुन्हा आयुष्यात कोणाच्या गरिबीची चेष्टाच करणार नाही. मी जे सांगेन ते तू फक्त शांतपणे कर. सुयशने मीराच्या कानात एक प्लॅन सांगितला. तो प्लॅन ऐकून मीराच्या चेहऱ्यावर रडता रडता एक हसू उमटलं. करिश्माच्या लग्नाचा दिवस उजाडला. मंगल कार्यालयात रोषणाई आणि सुवासिक फुलांचा सुवास दरवळत होता. कावेरीबाई स्वतः नटून थटून वेह्यांच्या स्वागतात मग्न होत्या. दुपारी लग्नाचे विधी चालू असताना मीराचे आईवडील एका कोपऱ्यात साधे कपडे घालून शांतपणे बसले होते. कावेरीबाईंनी लांबूनच त्यांच्याकडे पाहिले आणि मनातल्या मनात म्हणाल्या, चला, गरिबांनी अब्रू राखली तर मिळवली, नाहीतर आज माझी इज्जत गेलीच म्हणून समजा. काही वेळाने आहेर देण्याची वेळ आली. सुयश आणि मीरा पुढे आले. मीराच्या बाबांच्या हातात एक मखमली बॉक्स आणि एका मोठ्या कापडी पिशवीत गुंडाळलेली साडी होती. कावेरीबाईंनी मोठ्या उत्साहाने आणि तोऱ्याने शेजारच्या सुनंदाबाईंना आणि इतर नातेवाईकांना जवळ बोलावले. बघा बघा, माझ्या सुनेच्या माहेरचा आहेर बघा, असे म्हणत त्यांनी सगळ्यांसमोर तो मखमली बॉक्स आणि साडीची पिशवी उघडली. बॉक्स उघडताच आत 1 तोळ्याची लखलखीत सोन्याची अंगठी आणि पिशवीत अस्सल जरीची महागडी पैठणी साडी चमकत होती. ते पाहून कावेरीबाईंचा ऊर अभिमानाने भरून आला. बघितलंत का, जावयाला सोन्याची अंगठी दिली माझ्या वेह्यांनी, कावेरीबाई मोठ्याने म्हणाल्या. पण त्या अंगठीच्या बॉक्सच्या खाली एक पांढरा कागद घडी घालून ठेवलेला होता. कावेरीबाईंना वाटलं ते दागिन्यांचं बिल असेल, म्हणून त्यांनी कौतुकाने तो कागद उघडला आणि सगळ्यांसमोर वाचू लागल्या. पण तो कागद वाचताच कावेरीबाईंच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक उडाला. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. तो कागद दुसरं काही नसून सुयशच्या बँक खात्याचे ऑनलाईन मनी ट्रान्स्फरचे स्टेटमेंट होते. त्यावर ठळक अक्षरात लिहिले होते, सुयशने स्वतःच्या पगारातून मीरांच्या वडिलांच्या खात्यात सोन्याच्या अंगठीचे आणि पैठणीचे 1,75,000 रुपये ट्रान्स्फर केले आहेत आणि सोबत सुयशने स्वतःच्या हस्ताक्षरात खाली एक चिठ्ठी लिहिली होती. मम्मी, मीराच्या वडिलांची परिस्थिती एवढा महागडा आहेर देण्याची नव्हती, पण तुला समाजात खोटी इज्जत मिरवायची होती ना, म्हणून तुझ्या स्वतःच्या मुलानेच आपल्या सासऱ्यांच्या स्वाभिमानासाठी हे पैसे त्यांना पाठवले आणि हा आहेर खरेदी करायला लावला. आता सुखाने मिरव तुझी पैठणी आणि अंगठी. तिथे उभा असलेल्या सुनंदाबाईंनी कावेरीबाईंच्या हातातली ती चिठ्ठी घेतली आणि मोठ्याने वाचली. क्षणार्धात संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. नातेवाईक आपापसात बोलू लागले. बघा रे बघा, स्वतःच्या सुनेच्या माहेरच्यांना त्रास देऊन स्वतःच्याच मुलाच्या पैशावर श्रीमंती मिरवत होती सासूबाई. कावेरीबाईंची सगळ्या पाहुण्यांसमोर आणि व्याह्यांसमोर नाचक्की झाली. ज्या खोट्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी मीराच्या माहेरच्यांचा अपमान केला होता, ती प्रतिष्ठा एका मिनिटात धुळीला मिळाली होती. या सर्वात जास्त दुःख त्यांना या गोष्टीचं होतं की त्यांच्या या स्वार्थीपणामुळे त्यांच्या स्वतःचा एकुलता एक मुलगा त्यांच्या नजरेतून उतरला होता. त्यांनी मान खाली घातली. मीरा आणि सुरेशने मीराच्या आईवडिलांना आदराने स्टेजवर नेले. कावेरीबाईंना स्वतःच्या चुकीची आणि पैशाच्या हव्यासाची एवढी मोठी अद्दल घडली होती की त्यांनी आयुष्यात पुन्हा कधीच कोणाच्या गरिबीची चेष्टा केली नाही. तर मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडल्यास आपल्या स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.